लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या तारखेला मिळणार. लाभार्थी यादी तपासा. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7,500 रुपये देण्यात आले आहेत. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही योजना तूर्तास थांबवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी कोल्हापूरमधून केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत जे मी बोलतो ते काय विरोधक करतात, असा प्रश्न त्यांनी जनतेसमोर उभारला. यावर मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे. महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्या राज्यात शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 6,000 व प्रधानमंत्री मोदींनी सुरू केलेल्या PM किसान योजनेअंतर्गत 6,000 असे एकूण 12,000 रुपये वर्षाला सरकार देत आहेत. यामध्ये देखील वाढ करून 15,000 रुपये वर्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्याचबरोबर MSPवर 20% अनुदान देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न निवारा देण्याचं वचन आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि या राज्यामध्ये कोणीही भुकेला राहता कामा नये, हे आमची प्रामाणिक भावना आहे. त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचा वचन आम्ही तुम्हाला देत आहोत. एवढंच नव्हे तर माननीय बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत स्थिर करण्याचा निर्णय घेतला होता, ते देखील आम्ही पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र हे 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणाऱ्या देशातील पहिले राज्य आहे. त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन देण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.